हॅलो, हाय, नमस्कार मंडळी. तुम्हाला सगळ्यांना या प्रसन्न दिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आज मी नेसलेली साडी आहे कर्नाटकची खासियत असणारी कासुटी वर्कवाली साडी. आणि ही अशी बेळगाव सिल्क या प्रकारातली आहे, सिल्क प्रकारातली साडी आहे. आणि त्याच्यावरती हे पूर्ण असं कासुटी वर्क केलेलं आहे. आणि गळ्यामध्ये कृष्णा पर्ल्समधून घेतलेलं अमेरिकन डायमंडचं गळ्यातलं मॅचिंग कानातले, आईने दिलेल्या बांगड्या आणि असं हे सिंपल पण सोबर. सध्या ना जांभळा रंग म्हणजे पैठणीचा ओरिजिनल कलर हा असायचा, वांगी कलर टाईपचा, तर तो खूप गाजतो आहे. तर त्या रंगातली ही साडी आहे, पूर्ण अशी दिसते. हे पहा आहे ना. तर असा त्याचा पदर आहे. चला तर मग हा व्हिडिओला सुरुवात करूया. स्टे ट्यून्ड. तुम्हाला सगळ्यांना मी आता ही साडी दाखवली, कासुटी वर्कची कर्नाटकी कशिदा. रेशमाच्या रेघांनी, लाल काळ्या धाग्यांनी कर्नाटकी काशिदा मी काढीला. हात नका लावू माझ्या साडीला. असं एक प्रसिद्ध गाणं आहे ना, तर त्याच्याबद्दल. तर ही जी कासुटी वर्कची साडी, तर ह्याचा मुळात कासुटी म्हणजे काय, काई म्हणजे हात, आणि सुती किंवा सुटू असं म्हणतात त्याला. सुटू किंवा सुती ह्या धाग्यांनी विणलेली अशी जी साडी, त्याला कासुटी वर्कची साडी असं म्हणतात. कासुटी एम्ब्रॉयडरी ही परंपरेने चालत आलेली कर्नाटकमधली अतिशय प्रसिद्ध असं काशिदाकारी आहे, भरतकाम आहे. विशेषतः विजापूर, धारवाड किंवा बेळगाव, मिरज, सांगली ह्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये कासुटी वर्क हे चालतं. आणि ह्या सगळ्या भरतकाम चित्रित केलेल्या ज्या साड्या असतात, त्या स्त्रियांचं जे भावविश्व असतं त्याच्याशी निगडीत असं सगळं भरतकाम असतं त्याच्यावरती. तर ही साधारण 15व्या-16व्या शतकापासून किंवा इतकी जुनी ती एम्ब्रॉयडरी आहे. 17व्या शतकामध्ये म्हैसूर राज्यामधल्या ज्या स्त्रिया होत्या दरबारातल्या, त्यांना 64 कलांमध्ये त्या पारंगत असाव्या असं मानलं जायचं. आणि त्याच्यामध्ये कासुटी वर्क त्यांना येणं फार गरजेचं होतं. तर कासुटी ही एक अतिशय सुंदर अशी एम्ब्रॉयडरी असते. तर तुम्हाला हे दिसत असेल. आणि हे रांगोळीचं जे डिझाईन असतं ना, त्याच्याशी निगडीत असं हे सगळं कासुटीचं हे एम्ब्रॉयडरी असते. तर ही जी आहे ना कासुटी वर्कची साडी, ह्याच्यावरती हत्ती, मोर, पानं, फुलं, पक्षी, द्रोण, त्रिकोण असे सगळ्या त्रिमिती अशा पद्धतीने ही साडी ही विणलेली असते. हे पहा, है ना. नाही, उलट दाखवते ना. हा, हे पहा, नीट बघा. हे पहा, अशा पद्धतीने ही साडी विणलेली असते. तर कर्नाटकी कशिद्याच्या साड्या ह्या बायकांना खूप आवडतात आणि त्या खूप छान दिसतात. इरकल वगैरे ज्या असतात, तर त्या बेसवरती, इरकल साड्यांच्या बेसवरती ह्या कर्नाटकी काशिदाकारी ही केलेली असते. तर ती पूर्ण साडी कशी दिसते हे मी तुम्हाला दाखवलं. तिथून पुढे आता व्हिडिओ सुरू केलेला आहे. तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे बखर एका साडीची या सिरीजमध्ये. ही साडी मी घेतलेली आहे गिफ्टिंगसाठी. ही टिपिकल एकदम म्हणतात ना कर्नाटकी साडी आहे. हे पहा, इरकल आहे आणि त्या इरकलवरती, हे पहा, इरकलवरती काठांना हे असं हे आहे. हे पहा, हत्ती दिसतो आहे, हे झाड आहे, इथे माणसांचे आकार आहेत. हा असा हे आहे. याचे काय नावं आहेत ना, ते मला सगळं काही नीट सांगता नाही येणार, पण मी तरीही तुम्हाला वाचून आणि बोलून दाखवते की काय काय प्रकार आहे. एक मिनिट. साड्या म्हटलं की बायकांना खूप आवडतं आणि बायकांचं जे भावविश्व असतं ना, त्याच्याशी संबंधित ही सगळी कशिदाकारी ही होत असते. तर कासुटी साडीचा इतिहास असा आहे की साधारण चालुक्य काळापासून या साड्या विणल्या जातात. आणि म्हैसूरच्या राजघराण्याच्या 17व्या शतकामध्ये या साड्यांच्या भरतकामाला जास्त महत्त्व आलं, कारण दरबारातल्या स्त्रियांना 64 कला आल्या पाहिजे, त्यामध्ये त्या पारंगत असल्या पाहिजे. त्यापैकी कासुटी वर्क सुद्धा त्यांना आलं पाहिजे. आणि कासुटीमध्ये हे ज्या साड्या असतात ना, ह्याच्यामध्ये मंदिर वास्तुकला असते. म्हणजे मी तुम्हाला म्हटले ना, तर बहुतेक हे मंदिराचं हे असेल बरं का, मंदिर वास्तुकला असते.
त्याच्यामध्ये कमळाचे फुलं असतात, रथ असतो, दक्षिण भारतातले गोपुरं असतात, पोपट, पिसारलेला मोर असतो, हंस असतो, गिलहरी म्हणजे थोडक्यात खारुताई. तर अशा वेगवेगळे हे असतात, त्याच्यात कमळं असतात, फुलं, पानं, पक्षी, हे जे बायकांच्या भावविश्वाशी संबंधित असे जे काही आकार असतात ना, तर ते ह्या कासुटी साडीमध्ये वापरलेले असतात. आणि बायकाच ह्या साड्या विणतात, त्यामुळे त्यांच्या आजूबाजूला जे त्यांना दिसतं ते त्यांच्या कशिद्यावरती किंवा त्यांच्या विणकामावरती, भरतकामावरती त्याचा प्रभाव, त्यांच्या कलेवरती त्याचा प्रभाव तुम्हाला दिसतो. तर ही पूर्ण हँड वोव्हन अशी कासुटी वर्कची साडी आहे. सुती किंवा सुट्टू असं म्हणतात त्याला. आणि काई म्हणजे हाताने जे विणलेलं असतं तर ते कासुटी, अशा ह्याची ही साडी आहे. ब्लॅक कलरची आहे. आता येत्या संक्रांतीचं हे आहे ना, संक्रांत येते आहे जानेवारी महिन्यामध्ये, त्यामुळे काळ्या साडीचं महत्त्व असतं आणि म्हणून मग मी ही एक साडी घेतलेली आहे. खरं तर गिफ्टिंगसाठी घेतलेली आहे, पण मनूला जर आवडली तर मी तिला ती देणार आहे. तुम्हाला ना ह्याचा पदर दाखवते. मला ना हे लांबून नीट दाखवता येत नाहीये, पण मी प्रयत्न करते. हां, तर त्याचा पदर जो आहे ना, तो पदर सुद्धा असाच आहे. पदर प्लेन आहे, बेल्टवाला, जो ह्याला टोप पदर म्हणतात ना, तसा आहे. आणि साडी ही तुम्हाला दाखवली मी कशी आहे ते. तर अशी ही कासुटी वर्कची साडी आहे. कर्नाटकची खासियत आहे. बेळगाव वगैरे ह्या सगळ्या प्रांतामध्ये ही साडी खूप मिळते. आणि धारवाड, बेळगाव आणि मिरज, सांगली, विजापूर ह्या भागामध्ये ही साडी मिळते. आणि तिथे वेगवेगळ्या स्त्रिया ज्या आहेत, त्यांचे जे बचत गट वगैरे जे असतात, तर स्त्रिया हे कासुटी वर्क करण्याचं काम करतात. तर अशी ही साडी, हे पहा, रेशमाच्या रेघांनी, लाल काळ्या धाग्यांनी, कर्नाटकी काशीदामी काढीला, हात नका लावू माझ्या साडीला. कशी वाटली तुम्हाला आज बखर एका साडीची? याच्यामधली ही काशिदा म्हणजे कासुटी काशिद्याच्या साडीची बखर कशी वाटली तुम्हाला ते कमेंट करून मला नक्की सांगा. तुमच्याकडे ही आहे का? तुम्हाला याच्याबद्दल माहिती होती का? आणि जर तुम्हाला माझ्यापेक्षा थोडीशी जास्त माहिती असेल तर ते पण माझ्याशी शेअर करा. मला ऐकायला आवडेल, कारण मला साड्यांबद्दल आणि ह्या सगळ्याच हातमाग हस्तकला ही जी शैली आहे याच्याबद्दल बोलायला खूप आवडतं मला. आपल्या भारतीय परंपरांचा अभिमान आहे. थँक्यू सो मच. हॅव अ गुड डे. मीनल अद्वैत.